VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या स्टुडिओमध्ये मिलिंद दादा आलेले. दादा नमस्कार. नमस्कार. नाथांच्या एकाहून एक वेगवेगळ्या कथा ऐकताना खरंच खूप आनंद वाटतो आणि त्यातनं शिकायलाही मिळतं. हो दादा, आज तुम्ही कोणती कथा सांगताय? मागच्या भागामध्ये जी कथा आपण ऐकली हा. की चलो मच्छिंदर गोरख आया, हा. असं म्हणून गोरक्षनाथांनी मायेमध्ये अडकलेल्या मच्छिंद्रनाथांना जागृत केलं हा. आणि ते स्त्री राज्यातनं बाहेर पडून पुन्हा समाज उद्धारासाठी कार्य करण्यासाठी म्हणून बाहेर पडण्यासाठीची विनंती केली. हा. पुत्रमोह, पत्नीमोह, संसार मोह या सगळ्यांचा कसा परिणाम शरीरामध्ये असलेल्या त्या जीवाच्या मनावर होतो याचं आपल्याला या कथेमध्ये उदाहरण दिसतं. हा, हा. गोरक्षनाथांनी जागृत केल्यानंतर मत्स्येंद्रनाथ जागे झाले आणि पुन्हा त्यांच्यामध्ये ते वैराग्य निर्माण झालं आणि स्त्री राज्य सोडून आपल्या पुढच्या प्रवासाला जाण्याची त्यांनी तयारी दाखवली. हा. पण राणी मैनावती ही आपल्या पतीला म्हणजे मत्स्येंद्रनाथांना आणि मुलाला म्हणजे मीनानाथांना हा. सोडायला तयार नव्हती. तिला अतिव दुःख होत होतं, हा. कारण की प्रेमाचा आनंदाचा संसार चालू होता. स्त्री राज्यात कशाला कमतरता नव्हती आणि सगळा आनंदी आनंद चालू असताना मध्येच हे सगळं सोडून निघालेल्या पतीला आणि मीनानाथांना ती जाऊच देईना. हा. मग बराच काळ तिथे गोरक्षनाथ थांबले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मैनावती राणीला समजावून सांगितलं आणि एकदा राणी तयार झाली की ठीक आहे, तुम्ही स्त्री राज्य सोडून जा. इकडे बरोबर जाताना काय काय घेऊन जायचं याची मोठी यादी मैनावती राणी जी आहे तिने तयार केली की दासी, संपत्ती असं सगळं त्यांच्याबरोबर लवाजमा द्यायचा. पण गोरक्षनाथांनी सांगितलं की आम्ही संन्यासी आहोत, योगी आहोत आणि भिक्षा मागून जगणारे आहोत, तर आम्ही हे बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तर शेवटी असं ठरलं की तिघांनी योग्याची वस्त्र घालायची आणि झोळी घ्यायची आणि निघायचं. निघण्यासाठी सगळी तयारी झाली. अत्यंत जड अंतःकरणाने मैनावती राणीनी सगळ्यांना निरोप दिला. पण तिने एक गंमत अशी केली की मत्स्येंद्रनाथांच्या झोळीमध्ये 2 सोन्याच्या विटा गुपचूप ठेवून दिल्या बर. की पुढे कधी गरज लागली तर आपल्या मुलाला काही कमी पडू नये याची ती तरतूद म्हणून तिने त्या 2 विटा त्यांना नकळत झोळीमध्ये त्यांच्या टाकल्या. जवळ झालेली झोळी बरोबर घेऊन जेव्हा निघाले मत्स्येंद्रनाथ, त्या राजमहालातून निघाले, त्या संपूर्ण गावातून निघाले, राज्यातून बाहेर पडले आणि एके ठिकाणी विश्रांती घ्यायला जेव्हा ते थांबले आणि भिक्षा मागून आणण्यासाठी गोरक्षनाथ गावामध्ये गेले होते, तर डोक्यापाशी उशीसाठी म्हणून त्यांनी ती झोळी ठेवली. तर त्याच्यामध्ये काहीतरी कडक गोष्ट आहे असं त्यांना लक्षात आलं म्हणून त्यांनी ती झोळी उघडून बघितली. तर त्याच्यामध्ये या सोन्याच्या 2 विटा बघून त्यांना एकदम धक्का बसला. मग त्यांना कळलं की हे कोणी केलं असेल. पुत्रप्रेम तर होतच त्यांना, पुत्राचा मोह अजून पूर्णपणे गेलेला नव्हता, तर त्याच्या कारणासाठी त्यांनी त्या विटा तशाच ठेवून दिल्या. आणि दुसरं एक कारण त्यांच्या मनात असं होतं की आपण जेव्हा आपल्या विशेष स्थानावरती पोहोचू तेव्हा तिथे जे साधू संत असतील, जे बैरागी असतील, ज्या देवी देवता आपल्याला भेटतील त्या सगळ्यांना प्रसाद बनवून तयार करून खायला घालायचा. तर त्याच्यासाठी या सोन्याच्या विटांचा आपल्याला उपयोग कामी येतील. भिक्षा घेऊन गोरक्षनाथ आले. त्यांनी अन्न शिजवलं, मत्स्येंद्रनाथांना आणि मीनानाथांना खायला घातलं, स्वतः खाल्लं आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले. प्रवास करता करता मजल दर मजल करता करता एका अत्यंत दाट जंगलाच्या तोंडापाशी ते आले आणि पुढे मोठी पर्वतमाला होती
आणि हे घनदाट जंगल होतं, श्वापद होती. पण हे सिद्धयोगी असल्यामुळे यांना कुठल्या गोष्टीने घाबरायची काय आवश्यकता नव्हती. पण झालं असं की त्या जंगलाच्या तोंडापाशी आल्यानंतर मत्स्येंद्रनाथांना पुढे जायचं होतं, पण ते अतिशय घाबरले. त्यांना जंगलातून जायची भीती वाटायला लागली. त्यांनी विचारलं गोरक्षनाथांना की या जंगलामध्ये लुटमार करणारी कोणी टोळी किंवा लोक असतील का? तर गोरक्षनाथांनी त्यांच्याकडे अत्यंत आश्चर्याने बघितलं, कारण त्यांना धक्का बसला की असा प्रश्न जे निर्भय आहेत माझे गुरु ते का विचारतायत. त्यांनी विचारलं की तुम्हाला कसली भीती, तुम्ही तर साक्षात मत्स्येंद्रनाथ आहात, तुम्हाला सुर असुर देवी देवता सगळे घाबरतात आणि तुम्ही जंगलात कुठली एखादी माणसं असतील जी लुटमार करत असतील त्यांना का घाबरताय? नाही म्हणे, मीनानाथ बरोबर आहे, लहान आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये मला भीती वाटते की त्याला काही इजा होऊ नये. ते चालायला लागले पुढे. गोरक्षनाथ विचार करतायत की आपले गुरु पहिल्यांदाच आपल्याला असे घाबरलेले दिसत आहेत आणि त्यांच्या तोंडून असे शब्द कसे काय येत आहेत की भीती वाटतीये, काळजी वाटतीये, चिंता वाटतीये, तर काहीतरी गोंधळ आहे, गौड बंगाल आहे. तर ते शोधून काढूयात असा विचार त्यांनी केला. गोरक्षनाथच ते. तर वेळ मिळाला की आपण या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावूयात असा त्यांनी विचार केला. आणि एके ठिकाणी असं झालं की नदी ओलांडायची होती आणि पाणी गहिर होतं. तर मत्स्येंद्रनाथांनी मीनानाथांना कडेवर घेतलं. गोरक्षनाथांनी लगेच ती संधी साधून त्यांना म्हटलं की तुमची झोळी माझ्याकडे द्या, कारण तुम्ही मीनानाथांना उचललेलं आहे, तर सगळं पाण्यात जायला नको, झोळी खराब व्हायला नको. तर त्यांनी पण सहजपणाने काढून झोळी दिली, पण सांगितलं असं की सांभाळू ना, कुठे पडायला नको झोळी. गोरक्षनाथ म्हणले हा काळजी करू नका, मी झोळीची काळजी घेतो. आणि नदी ओलांडून पुढे गेले. आराम करायला म्हणून जे झोपले मत्स्येंद्रनाथ, तर गोरक्षनाथांनी झोळी उघडली आणि त्याच्यात त्यांना त्या 2 सोन्याच्या विटा दिसल्या. त्या विटा दिसल्या क्षणी गोरक्षनाथांना समजलं की आपले गुरु का भयभीत झालेले आहेत. भौतिक गोष्टींचा संग्रह करणाऱ्या प्रत्येक जीवाला ही भीती कायम असते, तसं त्यांना लक्षात आलं आणि आश्चर्य वाटलं, रागही आला की गुरूंनी असं कसं काय केलं. पण मग त्यांना लक्षात आलं की हे राणीनी मुलाच्यासाठी दिलेलं आहे, पण ह्यांच्या मनातला जो पिता आहे तो अजून जागा आहे इथे, म्हणून त्यांनी त्या विटा तशाच ठेवून दिल्या. पुन्हा ते जेव्हा चालायला लागले तेव्हा झोळीतनं हळूच विटा काढून त्याच्या जागी त्यांनी जे दगड होते ते भरले आणि त्या विटा टाकून दिल्या. काही काळ गेल्यानंतर चालता चालता अधूनमधून ते चाचपून बघायचे, विटा आहेत ना, विटा आहेत ना. जड तर लागत होत्या, पण एकदा चाचपताना त्यांना आकार बदललेला दिसला, म्हणून त्यांनी झोळी उघडून बघितली तर त्याच्यात दगड दिसले आणि त्यांना लक्षात आलं की हे सगळं कारस्थान गोरक्षाचंच आहे. म्हणून त्यांनी त्याला विचारलं की अरे याच्यात विटा होत्या सोन्याच्या, त्याच्याऐवजी तू दगड ठेवलेस ना. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की तुम्ही साक्षात जगताचे पालक आहात आणि तुम्हाला या 2 सोन्याच्या विटा स्वतःच्याकडे ठेवायची काय आवश्यकता आहे, आणि ज्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये भय निर्माण होते अशा वस्तूचा तुम्ही कशासाठी संग्रह करताय, म्हणून मी हे फेकून दिलं. तेव्हा एका क्षणासाठी मोहापायी मत्स्येंद्रनाथ खूप चिडले आणि त्यांनी गोरक्षनाथांना फैलावर घेतलं की तू असं मला न सांगता का केलंस, आता मी काय करू माझ्या मुलाच्या पुढच्या भवितव्यासाठी. तर गोरक्षनाथ म्हटले की गुरुजी ही वीट काय, मी तुम्हाला अख्खा डोंगर सोन्याचा देतो करून. आणि म्हणून त्यांनी मंत्र टाकला आणि ती पर्वतराजी जी होती ती सगळी सोन्याची झाली. म्हणजे पाहिजे तेवढा दगड तुम्ही घ्या आणि झोळीमध्ये भरा, मी माझ्या गुरुसाठी काही करू शकतो, तुम्हाला काय आवश्यकता आहे या वस्तूंच्यासाठी जीव टाकायचे. आणि मग मत्स्येंद्रनाथांचे डोळे उघडले. तर मग त्याच्या मागचं कारण जे आधी सांगितलं मी, त्यांच्या मनात काय होतं ते त्यांनी गोरक्षनाथांना सांगितलं. आणि ते म्हटले खरंच आता मी भयमुक्त झालेलो आहे, निश्चिंत झालेलो आहे, कारण की जो संग्रह लुटला जाईल असा जो केलेला होता संग्रह मी, तोच आता नाहीसा झालेला आहे. त्या भयाचं कारण माझ्याकडचं नष्ट झालं आहे. ते पुन्हा योगी आणि वैराग्यपूर्ण अशा स्थितीमध्ये परत आले आणि मग निश्चिंत झाले. मग गोरक्षनाथांनी पुन्हा मंत्रांनी तो सोन्याचा पर्वत आहे तो पुन्हा मातीचा आणि दगडांचा केला, पण ती माती सोन्यासारखी दिसते आपल्याला अजूनही. तो पर्वत जो सोन्याचा पर्वत आहे, ती पर्वतराजी, ती पण अजून तिथे अस्तित्वात आहे कथेतली. महत्वाची सांगायची गोष्ट ही की जो मनुष्य संग्रह करत राहतो तो सगळ्यात पहिलं म्हणजे चिंता, काळजी,
भय म्हणजे भीती ह्यांनी ग्रासलेला असतो आणि त्या सगळ्याचा त्याच्या मनावरती, बुद्धीवरती, शरीरावरती, नात्यांमध्ये सगळ्यामध्ये परिणाम होत असतो. याची जाणीव ज्याला झाली आणि ते सगळं ज्यांनी सोडलं तो खरा वैरागी आणि तोच खरा आत्मज्ञानी. हे या कथेचं सार आहे. यावरून मला नाथांनी आपल्याला सांगितलेली जी गोष्ट आहे महत्वाची ती सांगावीशी वाटते इथे. आपलं जे ट्रँगल आहे, वैश्विक सिद्ध साधनेचं जे ट्रँगल आहे, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आपण सांगतो की सद्भाव या स्थितीमध्ये राहा, वॉन्ट आणि नीड यातला फरक समजून घ्या आणि निरपेक्ष व्हा. तर सद्भाव म्हणजे परमतत्व जे आहे, शिवतत्व जे आहे, त्याच्यामधून सगळ्या जीवांच्या उत्थानासाठी, उन्नतीसाठी ज्ञान स्पंदन म्हणजे व्हायब्रेशन्स निघत असतात. सगळ्यांचं भलं व्हावं ही एकच स्पंदनं त्याच्यातून सातत्याने निघत असतात. तर ती स्पंदनं आपल्या आतमध्ये पण आहेत आणि आपण ती जर जागृत केली तर आपण शिवतत्व या आपल्या मूळ तत्वाशी एकरूप होऊन जातो. हा एक भाग आहे. दुसरा आहे की बी अनकंडिशनल, म्हणजे कुठल्याही कंडिशन्स न ठेवता, न टाकता जगणे. कुठल्याही कंडिशन्स नाही, म्हणजे योग्य त्या कंडिशन्स आपल्या मनामध्ये एक विवेक असायला पाहिजे आणि योग्य त्या कंडिशन्स त्या गरजेच्या असतील त्या टाकणे म्हणजे अनकंडिशनल होणे. आपण जनरली आपली योग्यता आहे त्याच्यापेक्षा जास्त कंडिशन्स आपण टाकत असतो. त्याच्याबद्दल आपण सविस्तर एखाद्या भागामध्ये नक्की बोलूयात. पण सगळ्यात महत्वाचा तिसरा भाग जो आहे की वॉन्ट अँड नीड याच्यामधला डिफरन्स, याच्यातला फरक. तर गरज आणि इच्छा, आसक्ती, गरज आणि आसक्ती याच्यामधला फरक आपल्याला कळला पाहिजे आणि आपण जर तो समजून घेतला तर नक्कीच आपलं आयुष्य सुखी होईल. अगदी सोपं उदाहरण घेतलं आपण की आपल्याला तहान लागली की पाणी पिणे ही आपली गरज आहे, पण तहान लागल्यावर मला सॉफ्ट ड्रिंकच हवं किंवा स्पेसिफिक ड्रिंकच हवं तरच माझी तहान भागेल, ही आपली वॉन्ट आहे. तसंच भूक लागली तर अन्न खाणं ही आपली गरज आहे, पण भूक लागल्यानंतर पिझ्झाच पाहिजे किंवा बर्गरच पाहिजे किंवा स्पेसिफिक फूडच खाल्ल्यानंतर माझी भूक भागेल, अशी जी मनाची धारणा आपण करून ठेवलेली असते ती वॉन्ट मुळे होते. तर वॉन्ट अँड नीड मधला फरक आपल्याला कळतो पण आपण तो वळवून घेत नाही. आपण वॉन्टच्या खूप प्रेमात पडलेलो असतो आणि म्हणून आपण अनेक वेळेला दुःखामध्ये पडण्याचं कारण पण तेच आहे. आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याची सगळी प्रोव्हिजन परमेश्वरांनी करून आपल्याला इथे पाठवलेलं आहे याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्तच जे आपल्याला हवंय ते आपल्याला मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ते मिळालं नाही तर दुःख होतं, ते मिळालं तर अजून अपेक्षा वाढतात आणि पुढचं काहीतरी मिळवण्यासाठी आपली धावपळ सुरू होते. तर हा सगळा जो अंधळा प्रवास, अज्ञानमूलक प्रवास आपण करत असतो तो थांबवण्याचं काम वॉन्ट अँड नीड या दोन्ही मधला फरक आपण जर करायला सुरुवात केली तर नक्की होतो. खूप सुंदर सांगितलं तुम्ही, तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.